तर असा मस्त मोकळा मोकळा भात असं बुडापर्यंत घ्यायचं आहे. परफेक्ट मिक्स झालेला आहे. खूपच छान मसाला एकीकडे आणि भात एकीकडे, असं बिलकुल नाही. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे व्हेज दम बिर्याणी, एकदम, किंवा पनीर बिर्याणी पण म्हणू शकता. एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे, सविस्तर कृती सांगितली. एकदम तुम्ही जर बनवायला गेलात तर असे एकदम सुटसुटीत रेसिपी आहे. प्रमाणबद्ध सांगितलेली आहे, 1 किलो बिर्याणीच्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. तर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. आपल्याला बनवायची 1 किलो बिर्याणी. किलो बिर्याणी म्हणजे काय असतं, 1 किलो तांदूळ आणि त्यामध्ये लागणारे भाज्या, त्या जवळजवळ अर्धा किलो भाज्या असतात, कांदा असतो. तर आपल्याला फक्त 1 किलो 4 लोकांसाठी पुरेल इतपत बनवायची. तर हा 750 ग्रॅम लांब काडी तांदूळ घेतलेला आहे. दावतचा जो भेटतो ना बिर्याणीसाठीचा तांदूळ, तो घेतलेला आहे. आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची. शक्यतो जुना जो तांदूळ आहे तो असा पिवळसर कलर येतो त्याला, आणि नवीन जर असेल तर एकदम पांढरा शुभ्र असतो. बिर्याणीसाठीचा दुसरा पण असा सुट्टा भेटतो तांदूळ. तर ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजू द्यायचं आहे, भिजत ठेवायचे. तर आपण हा 2 वेळा धुवून घेतला आहे आणि ह्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत. बिर्याणीसाठी आपण जुना तांदूळ वापरायचा आहे. भिजत ठेवलेले अर्धा तास झाले. हे छान भिजलेलं आहे तांदूळ. तर हे आपल्याला 1 किलो व्हेज बिर्याणी बनवायची, व्हेज दम बिर्याणी. तुम्हाला जर ऑर्डर देण्यासाठी बनवायची असेल तर 1 किलो तांदूळ आणि भाज्या दुसऱ्या ज्या आपल्याला ज्या भाज्या वापरायच्या त्या सर्व मिळून जवळजवळ अर्धा किलो तर 3 पावशेर अशा भाज्या होतात. तर मग ती जेवढी होईल त्याला 1 किलोची बिर्याणी म्हणतात. पण आपल्याला ही सर्व मिळून 1 किलो बिर्याणी कशी होईल ह्या प्रमाणात आपण बनवतो आहे. जसं विकत देणे म्हणजे एवढं किचन असेल तुमचं, घरून देत असाल तर अशा पद्धतीने बनवली तर बरोबर परफेक्ट होते. तर आता हा तांदूळ आपण 750 ग्रॅम आहे, तो छान भिजलेला आहे. आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला शिजवण्यासाठीचं साहित्य सांगते. तर हे तमालपत्र घेतले 2, ही दालचिनी घेतली 3 इंच असेल, 8-10 मिरे आहेत, हे 3 चक्रफूल आहेत, आणि हे 8 लवंग आहेत. हे साधे जिरे, शहाजिरे वापरले तर छानच, पण शहाजिरे नाही वापरले मी. तर हे 2 मसाला वेलची, 3 आपली हिरवी वेलची, आणि हे 2.5 चमचे मीठ घेतलेले. मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण काय होतं आपल्याला पाण्यामध्ये निघून जातं भात शिजल्यानंतर. तर आपण हे आता पाणी ठेवलं आहे, असं भरपूर पाणी ठेवायचं. भरपूर आपल्याला तांदूळ आहे ना तो असा खळखळा उकळी आली पाहिजे अशा हिशोबाने पाणी ठेवायचे. त्यामध्ये घालायचं हे मीठ आणि घेतलेले खडे मसाले घालायचे. त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग नंतरच तांदूळ टाकायचा आहे आपल्याला. तर आता हे पाण्याला छान उकळी आली. तर त्यामुळे कलर थोडासा बदललेला आहे. करायचं आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे, ते खाताना दाताखाली येतात. पण तेवढे मसाले काढून घ्यायचे. आपल्याला लिंबू टाकायचे. ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पुदिना घालायचा आहे. भाताला छान, आणि थोडीशी कोथिंबीर. परत उकळी येऊ द्यायची. हे आपण तांदळामधील पाणी काढून घेतले. फ्लेम बिलकुल कमी नाही करायची आपल्याला. ह्याला आता मिक्स करून घ्यायचं एक वेळा आणि छान उकळू द्यायचे. तर हे छान उकळी आलेली आहे. अगदी ह्याला 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचं. जास्त नाही शिजवायचं आपल्याला, 80% शिजला पाहिजे, 80 ते 85च्या हिशोबाने. तर आता 3 मिनिट झालेत उकळी आलेली. आता 3 मिनिट ठेवायचे अजून. तर आता 6 मिनिट नाही तर आपला तांदूळ तुटू शकतो. तर आपला भात आता हा जवळजवळ 80% शिजला आहे. तर कसा ओळखायचा, तर हा तांदूळ आहे ना असा घेऊन त्यावर अशा रेषा दिसतात,
आणि आपण असं केलं ना तुकडा पडतो लगेच, बघू शकता. तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि वर काढून घ्यायचं आहे लगेच. तर अशा प्रकारे आपल्याला सुकून मसाले राहिलेले काढून सर्व भात आपण काढून घेतलाय. भात ह्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. असाच उघडा पण नाही ठेवायचा, म्हणजे काय होतं थोडाफार जर कमी राहिला असेल तर होतं व्यवस्थित आणि थंड पण होत नाही. जास्त जर थंड झालं तर दम देताना व्यवस्थित सर्व भात आणि आपण बनवलेली भाजी व्यवस्थित. मी पुढची स्टेप बघूया. आपल्याला आता हा अर्धा किलो कांदा पातळ स्लाईसमध्ये कापून घेतला आहे. हे 12-13 काजू आहेत. तर आपल्याला आता हे कांदा तळून घ्यायचा आहे. फुल फ्लेमवरती तळून घ्यायचं आणि तेल जास्त नाही टाकायचं. मी ते 100 ग्रॅम तेल असेल तेवढंच घातलं आहे, म्हणजे आपल्याला हेच बिर्याणीसाठी वापरायचे, बाकीच्या भाज्या वगैरे तळायच्या. तर कांदा कमी करायचा आहे लगेच, म्हणजे इथून पुढं लगेच तो व्यवस्थित म्हणजे आपल्याला हवा तसा कुरकुरीत होईपर्यंत. मिनिटभरात त्याचा कलर चेंज झालेला आहे. काढून घ्यायचा आहे, जास्त डार्क नाही होऊ द्यायचा. तर अशा प्रकारे आपला कांदा तळून झालेला आहे. तर आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहे आणि हे काजू काढून घ्यायचे. असं थोडासा फेंट कलर, म्हणजे हे बरोबर क्रिस्पी होतात थंड झाल्यानंतर. काढून घ्यायचे. तर आता पुढची स्टेज बघायची. आपल्याला आता जी बिर्याणीसाठीची भाजी बनवायची त्यासाठीचं साहित्य हे घेतलेलं आहे. फ्लावर 100 ग्रॅम, पनीर आहे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम हे सोया चंक्स भिजवून घेतलेत. याऐवजी तुम्ही बटाटा वापरला तरी चालेल. आणि हे 80 ग्रॅम गाजर आहे आणि 60 ग्रॅम हे फ्रोझन. तर आपल्याला ह्या भाज्या तळून घ्यायच्या. जे बीन्स जे असतात त्यामुळे बीन्स नाही आहेत काही हरकत नाही, मिळाल्या बाजारामध्ये तर ते वापरायच्या. बीन्स आणण्यासाठी वेळ नाही भेटला मला. आता ह्या सर्व भाज्या आपल्याला तळून घ्यायच्यात व्यवस्थित. जे तेल राहिलं होतं शिल्लक ते बाजूला काढून ठेवलं आहे. आता आपल्याला गाजर टाकायचे. गाजर छान परतलं काढून घ्यायचे. आता टाकायचं आहे फ्लावर. फ्लावर पण छान परतलेलं काढून घ्यायचं. सोया चंक्स पण मस्त भाजले काढून घ्यायचे. सोया चंक्स पण खूप छान लागतात बिर्याणीमध्ये. पनीर हे पनीर पण भाजलेले काढून घ्यायचं. आपल्याला भाज्यामध्ये नाही काढायचे, म्हणजे भाज्या अगोदर थोड्याशा वाफून घ्याव्या लागतात आणि मग नंतर आपल्याला पनीर घालायचे. त्यामुळे आणि मटार जे आहे ते फ्रोझन मटार आहे त्यामुळे आपल्याला फोडणीमध्येच घालायचं. तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी हे घेतलेले इथं 2 मोठ्या आकाराचे कांदा कापून घेतला आहे. बारीक टोमॅटो घेतले 2. हे दही घेतले 400 ग्रॅम आणि हे खडे मसाले लागतील आपल्याला. तर हे जिरं घेतलं 1 चमचा, तमालपत्र 2 वेलची नीचे तुकडे घेतलेत. हे 7-8 मिरे आहेत. ही मसाला वेलची आणि हा 5 लवंग. हे सुके मसाले 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हे बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. 1 चमचा मीठ आहे. हे आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे. 10 हिरवी मिरची असे मधून काप देऊन घेतलेत किंवा तुकडे केले तरी चालतील. पुदिना घेतला आहे, कोथिंबीर आणि हे तूप लागणार आहे. आणि आपलं कांदा तळून शिल्लक राहिलेलं तेल आहे ना ते वापरायचं आहे. कढई तापलेली आहे, तेल घालायचं आहे. अजून आपल्याला तूप घालायचं आहे 2 चमचे. तर आता आपल्याला हे खडे मसाले घालायचे सर्व. आपल्याला कांदा बारीक कापलेला हे थोडेसे परतल्यानंतर तेजपत्ता मी काढून घेतला आहे.
गुलाबी कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा. तर कांदा छान गुलाबी कलर झालेला आहे. आता आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो. घेतलं आहे ना त्यामध्ये थोडंसं घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आणि छान मऊ शिजून घ्यायचं. ह्याला 3-4 मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आपला टोमॅटो छान शिजला पाहिजे. तर 2-3 मिनिट झाले. आता आपल्याला यामध्येच मिरच्या घालायच्या. अजून आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या मिरच्याचा तिखटपणा उतरला पाहिजे. अजून 3 मिनिट झाकून ठेवायचे. तर आता टोमॅटो छान शिजलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही छान आपल्याला 5-6 मिनिट छान आणि दही शक्यतो फ्रेश घालायचं, जास्त आंबटवालं नाही घालायचं. हलवत राहायचं सारखं. तर आपलं हे आलं लसूण पेस्ट राहिली. ते दही टाकण्या अगोदर आलं लसूण पेस्ट परतून घ्यायला हवी होती. परत हे आपण जे ग्रेव्ही बनवली त्यामध्ये घालायचं. 6-7 मिनिट झाले. लाल मिरची पावडर, धने पावडर, हा बिर्याणी मसाला, मीठ घालायचं लगेच म्हणजे भाज्यांना व्यवस्थित ठेवायचं. हे घालायचं पुदिना आणि तळलेला कांदा. जवळजवळ अर्धा कांदा घातलेला आहे. मस्त कलर आला ग्रेव्हीचा. आपण हे वाफून घेतलेल्या भाज्या म्हणजे तळून घेतलेल्या भाज्या घालायच्या. तर ह्याला फ्लेम कमी करून आपल्याला 3-4 मिनटं थोड्याशा भाज्या छान शिजल्या गेल्या पाहिजे आपण. तर 3-4 मिनिट झाले बघा. मस्त कलर आला आहे. फ्रोझन मटार मिक्स करायचे आणि आता घालायचं हे पनीर. तर हे मिक्स झाल्यानंतर फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तर आता 2 मिनिट झाले. मिक्स करायचे. त्याच्या बंद आपली बिर्याणीची भाजी मस्त अशी तयार झालेली. कोथिंबीर टाकायची. आता आपल्याला दम द्यायचा आहे. त्यासाठी आपण हा शिजवून घेतलेला भात बघू शकता मस्त असा मोकळा झाला आहे. बनवून घेतलेली भाजी मस्त झाली. आणि दुसरं साहित्य बघूया. तर दम देण्यासाठीचं साहित्य हे काजू आपण तळून घेतलेले, कोथिंबीर, तळलेला कांदा, हे केशरचं दूध 1-1.5 तास झालं भिजत ठेवलं होतं म्हणजे कोमट दुधामध्ये टाकलं होतं. हा पुदिना आणि तूप लागणार आहे आपल्याला. तर आता दम देण्यासाठी हे भांडं घेतले. एवढ्यामध्ये बसतो. बुडामध्ये तूप घालायचे. खाली हा भाताचा थर द्यायचा एक. जास्त जाड नाही द्यायचा पण थोडंसं. ग्रेव्ही काय होतं भाजी आपली चिकटल्या जाते खाली, त्यामुळे आधी थोडंसं भात टाकायचं आहे. आणि आता हे भाजीचं लेअर द्यायचं आहे. आता हा भाजीचा लेअर झालेला आहे. आता आपल्याला भात टाकायचा आहे. आता आपल्याला टाकायचं आहे तूप. टाकायचं आहे दूध. हे मी थोडीशी हळद पण मिक्स केली दुधामध्ये म्हणजे छान कलर येतो. दुसरा आपला कलर मिक्स करण्यापेक्षा हळद बरी तब्येतीला पण छान. ते घालायचे काजू, टाकायचे कांदा, कोथिंबीर आणि हे पुदिन्याची पानं अशी हाताने तोडून टाकायचे. जरा वरून ही भाजी घालायची. फक्त 2 लेअर दिले तरी सुद्धा चालतात पण आपल्याला 3 द्यायचे म्हणजे काय होतं ना छान असं मिक्स होतं सर्व भात आणि आपली ही जी भाजी ना ती सुद्धा. आपल्याला भात टाकायचं आहे. असं चोपायचं नाही.
साजात वरचे वर दूध घालायचे, तूप घालायचे, कांदा, पुदिना, कोथिंबीर. मला आहे ना हा कलर खूप आवडतो, मस्त दिसते हे. कांदा, कोथिंबीर आणि खालून भात खूप छान दिसते हे. आणि आता राहिलेली भाजी ना ती काढून घ्यायची सर्व. तर भात पण थोडाच आहे, पातळ लेअर द्यायचा आहे हे फक्त मिक्स होण्यासाठी. तर आता हा लेअर थोडासा पातळसरच झाला आहे. हा राहिलेला भात घालायचा आहे आपल्याला. हा पण पातळच लेअर आहे, फक्त काय होतं थोडंसं व्यवस्थित मिक्स होतं. वाढ सर्व करताना जास्त एकीकडे मसाला एकीकडे भात असं होत नाही. परफेक्ट झालेलं आहे आपलं भांड्याचं माप. तर आता तूप घालायचे, भरपूर तूप झालेलं आहे आपल्या. केशरचं दूध राहील. हे काजू टाकायचे सर्व मधल्या, म्हणजे मधल्या थराला टाकले तरी चालतील. त्याच्या थराला पुदिना नाही घालायचा, पुदिना काळा पडतो. घालायची कोथिंबीर. आपली बिर्याणी झालेली आहे. आपल्याला त्यावरती ॲल्युमिनियम फॉईल लावायची, किंवा आपली जी मळलेली कणिक असते ती सुद्धा लावू शकतो आपण. असे त्याला पॅक करायचे, म्हणजे आतील जी हवा आहे ना, आतली हवा बाहेर नाही आली पाहिजे. झाकण ठेवायचं आणि ह्यावरती वजन ठेवायचं काहीतरी. गॅसवर आपण हे पातेलं चढवलेलं आहे. गॅसवर आपल्याला थोडंसं असं वजन ठेवायचं काहीतरी करायचं. फुल फ्लेमवरती आपल्याला 5 मिनिट ठेवायचे आणि नंतर तव्यावरती ठेवायचं, म्हणजे पातेल्याचं बुड म्हणजे जास्त जाड नाही आहे त्यामुळे. मिनिट झालेले आहेत. हे पातेलं आपलं सर्व बाजूंनी गरम झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला तव्यावर ट्रान्सफर. जर जाड भांडा असेल तर काही हरकत नाही, असं 10 ते 12 मिनिट आपल्याला दम द्यायचा आहे. तर आता फ्लेम कमी केलेली. तर आता तवा तापलेला आहे, त्यावरती ठेवायचं आपल्याला हे 6-7 मिनिट. अजून जवळजवळ 13 ते 14 मिनिट झाले सर्व मिळून. सुरुवातीला फुल फ्लेमवरती 5 मिनिट, नंतर तव्यावर ठेवलेले 8 मिनिट झाले. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला कमीत कमी 20 मिनिट तरी अशीच राहू द्यायची. तुम्ही जर ऑर्डर घेतलेली असेल तर हे असंच पातेलं द्यायचं, म्हणजे त्यांना जेव्हा हवी असेल त्यावेळेला खोलली की लगेच मस्त असा गरम गरम बिर्याणीचा फील येईल. तर आपल्याला ते 25 मिनिट, जवळजवळ 25 मिनिट झाले आपण पातेलं उतरलेलं. तर आता बघूया गरम झालेलं. छान दम बसलेला आहे, खूप छान दिसते ना वरून. तर आपल्या घरच्या घरी सर्व करायची असेलण्यासाठी असं एका साईडला बुडापर्यंत असं झाऱ्या घालायचं. तर असा मस्त मोकळा मोकळा भात असं बुडापर्यंत घ्यायचं आहे. क्या बात आहे, परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आपण 3 लेअर दिल्यामुळे खूपच छान. मसाला एकीकडे आणि भात एकीकडे असं बिलकुल नाही. गार्निशिंगसाठी थोडासा कांदा टाकायचा. तर घमघमाट सुटला आहे बिर्याणीचा. तर ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.